शिवसेना ठाकरे गटातील 14 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जातोय। 6 खासदारांनंतर आता 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। मवियाच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं। मवियाच्या 59 आमदारांपैकी फक्त 37 आमदार बैठकीला उपस्थित होते। दरम्यान 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलंय। अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश आहे। बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही अशी माहिती आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र दिलंय। राऊतांनी पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी 5 लोकांना ठार केलंय असं धक्कादायक विधान केल्याचा दावा राऊतांनी पत्रात केला। संजय पाटलांवर कारवाई करा असं पत्र त्यांनी पाठवलंय। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायदा या अत्यंत संवेदनशील विषयांवर मोठी खडाजंगी झाली। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं विधान केलं। त्यांच्या या विधानावरून सध्या जोरदार वाद रंगलाय। भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा डेटा सेंटरला विरोध पाहायला मिळाला। डेटा सेंटरमुळे रोजगार मिळतोय, मात्र यामुळे पाण्याचा जास्त वापर होत असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली। त्यांनी जगातील काही देशांची उदाहरणं देत महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या डेटा सेंटरला विरोध दर्शवला। एफडीए आयुक्त पदावर तुकाराम मुंढेंना 1 महिना पूर्ण झालाय। त्यांच्या नेतृत्वात राज्यभर धडक कारवाई सुरू आहे। महिनाभरात गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसंच विनापरवाना औषधं आणि वैद्यकीय उपकरणांवर कारवाई करत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विधानसभेत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली। यावेळी आमदार जितेंद्र भाड यांनी त्यांचं आधीचं घर अनधिकृत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं। तसंच या अनधिकृत घरामध्ये बोअर देखील पाडली असं ते म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला। या भागातील काही लोक खोट्या शपथा खातात, पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही। ते आधी हिरो होते, पण आता सत्ता पक्षात गेल्यानं झिरो झालेत असं रोहित पवार म्हणाले। एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यानं राज्यातील 81 साखर कारखान्यांना सरकारकडून नोटीस बजावण्यात आली। 82 पैकी 7 कारखान्यांवर 232 कोटींपेक्षा जास्त वसुलीची कारवाई सुरू आहे। दरम्यान आजारी कारखान्यांना सॉफ्ट लोन, इथेनॉल कोटा वाढ आणि साखरेचा MSP वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं कळतंय। यानंतर